कराडमधून आहे। बँकेमध्ये 112 कोटींचा अपहार कराड बँकेत झालेला आहे। यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेतली ही घटना आहे आणि त्यामुळेच खळबळ उडालेली आहे। बोगस कर्जाद्वारे हा मोठा अपहार झालाय आणि 50 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तब्बल 112 कोटींचा हा अपहार झालेला आहे अशी बातमी समोर येते। यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ही घटना घडली आणि त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे। बोगस कर्ज काढण्यात आलेलं होतं आणि याच बोगस कर्जाद्वारे प्रचंड मोठा अपहार म्हणजे तब्बल 112 कोटींचा हा अपहार करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत राहुल तपासे यांच्याकडनं। राहुल, नेमकी काय अधिक माहिती, कधीपासून हा व्यवहार झालेला होता, काय अधिक माहिती मिळू शकली आहे का? प्रज्ञा, या बँकेचं एक सगळ्यात महत्वाची बेसिक माहिती सांगावं लागेल। ही बँक जी आहे ती सातारा जिल्ह्यातील फलटण या तालुक्यातील आहे। या ठिकाणी ही बँक सुरू असताना ह्या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि ती बँक नंतर या शेखर चरेगावकर यांनी कराडमध्ये त्याची शाखा उघडून तिकडे सुरू केलेली होती। सुरुवातीच्या काळामध्ये ही बँक खूप व्यवस्थितरित्या सुरू होती, मात्र त्यानंतर या बँकेमध्ये जे काही भ्रष्टाचाराचे प्रकार सुरू झाले ते मात्र टोकाला गेल्याचं आता येत असलेल्या समोरच्या तक्रारीवरून पाहायला मिळालेलं आहे। आता आपण पाहिलं तर 112 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचं एकंदरीत समोर आलेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये लेखा परीक्षणाचा जो काही अहवाल तयार करण्यात आला त्याच्यामध्ये हा आकडा धक्कादायक समोर आलेला आहे। ठेवीदारांकडून वेळोवेळी या संदर्भातल्या तक्रारी केल्या जात होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष प्रामुख्यानं केलं जात होतं असं म्हणायला काय हरकत नाही, कारण हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते। हे यांच्याकडे एक महामंडळी होतं। अतिशय उच्चभ्रू असलेले हे चरेगाव कुटुंब आहे। याच कुटुंबामध्ये 9 जणांवरती आता गुन्हे दाखल झाल्याचं शहर पोलीस स्टेशनमध्ये दिसून येत आहे। त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये जो अपहार झालेला आहे त्याच्यामधला जो भाग बघितला तर जे काही बेकायदेशीर कर्ज प्रकरणं मंजूर केलेली आहेत त्याला बेकायदेशीर कागदपत्र जोडलेले आहेत आणि हे वेळोवेळी सांगितलं जात असताना 6 महिन्यापूर्वीच ही बँक ही प्रशासनानं ताब्यात घेतलेली आहे आणि 5 लाखाच्या आतल्या ठेवी असलेल्या लोकांना, खातेदारांना आता ती रक्कम दिली जाते। मात्र आता हा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो आता झालेला आहे, मात्र ह्याच्या तक्रारी कित्येक वर्षांपासून ठेवीदारांकडून केल्या जात होतं। देर आहे पर दुरुस्त आहे असं म्हणायला काय हरकत नाही, मात्र आता या सगळ्यांवरती अटकेची कारवाई टांगती आहे असं म्हणायला काय हरकत नाही। ह्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न सांगावा लागेल, ह्याच्यामध्ये एका माजी आमदाराचा ही समावेश असल्याचं एकंदरीत या 50 जणांमध्ये समोर आलेलं आहे। आणि ही नावं सुद्धा आता अर्थात समोर येतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।